नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पैसेवाला माणूस. आज आपण बघणार आहोत SIPची प्रोसेस कशी असते. SIP आपण कशी करू शकतो. त्यामध्ये पहिले येतं KYC व्हेरिफिकेशन. सुरुवातीला तुम्हाला KYC व्हेरिफिकेशन पूर्ण करावं लागते, म्हणजेच पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स व्हेरीफाय करणं. दुसरं म्हणजे गोल ठरवणं, तुमचं उद्दिष्ट ठरवणं. उदाहरणार्थ गाडी, घर, रिटायरमेंट, एज्युकेशन इत्यादी गोल ठरवले की योग्य फंड निवडणे तुम्हाला सोपे जाते. 3. फंड निवडा. तुमचा गोल रिस्कनुसार तुम्हाला म्युच्युअल फंड स्कीम निवडली जाते. उदाहरणार्थ लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप, हायब्रिड इत्यादी असतात. 4 नंबरला SIP अमाऊंट ठरवा. तुम्हाला किती रुपयाची अमाऊंट ठरवायची आहे, दर महिन्याला किती रक्कम गुंतवायची ते ठरवा. उदाहरणार्थ 500, 1000, 5000. स्टार्ट लहान, पण कन्सिस्टन्सीची मोठी ताकद असते त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही छोटी सुरुवात केली तर चालेल, पण कन्सिस्टन्सी त्यात नक्की ठेवा. 5. ऑटो डेबिट सुरू करणे. एकदा SIP सुरू केली की तिथे दर महिन्याला दर दिवशी ठरलेल्या अकाउंटमधून जाणं गरजेचं असतं. आणि पॉईंट नंबर 6 म्हणजे की लॉंग टर्म डिसिप्लिन. हे खूप महत्त्वाचं आहे. SIP म्हणजे दीर्घकाळासाठी शिस्तबद्ध गुंतवणूक. मार्केट वर खाली गेलं तरी थांबू नका, कारण टाईम आणि कन्सिस्टन्सी हे सुपर पॉवर आहेत. त्यामुळे SIP ही खूप पॉवरफुल असते. 7th वंडर बोलतात त्याला. त्यामुळे तुम्ही नक्की सुरुवात करा SIP साठी. थँक्यू.